गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कंडक्टिंग टिश्यूज बघणार आहोत हार्टच्या, ज्याच्यामध्ये कंडक्टिंग सिस्टम नेमकी कसं काम करते हेही आपण बघणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, दिस इज राईट ॲट्रियम अँड दिस इज लेफ्ट ॲट्रियम. तर बाळांनो, राईट ॲट्रियमच्या अप्पर राईट कॉर्नरला तुम्ही बघा, इथं सिच्युएटेड आहे एस ए नोड. हा जो एस ए नोड आहे हा सुपेरियर वेना केवा आणि इन्फेरियर वेना केवामधून राईट ॲट्रियममध्ये ब्लड आल्या आल्या लगेच इम्पल्स जनरेट करतो. ही इम्पल्स जनरेट कोण करतो मी म्हणालो बाळांनो? एस ए नोड. म्हणून एस ए नोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेस मेकर. ओके, मग ही जी वेव आहे तुम्ही बघू शकता, ही वेव लेफ्ट ॲट्रिया आणि राईट ॲट्रिया दोघांकडे पास केले जाते, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अट्रियल सिस्टॉल. यू कॅन से अट्रियल डिपोलरायझेशन ऑल्सो. त्याच्यानंतर ही जी इम्पल्स आहे, ही इम्पल्स ॲक्च्युली ट्रॅव्हल होते ए व्ही नोडपर्यंत. सो द इम्पल्स बिटवीन two nodes, that is from SA node to AV node, this pathway here is called as internodal pathway. इंटरनोडल पाथवे म्हणजे हा जो पाथवे आहे याला तुम्ही काय म्हणू शकता? इंटरनोडल पाथवे म्हणू शकता. हा जो पेसमेकर आहे बाळांनो, याचा जर आपण इम्पल्स तयार करण्याचा रेट विचारात घेतला तर दिस इज अराउंड 72 पर मिनिट. ओके, आणि आता हे कुणापर्यंत पोचली बाळांनो? ए व्ही नोडपर्यंत. ए व्ही नोड कुठं लोकेटेड आहे? ए व्ही नोड इज ॲक्च्युली लोकेटेड इन द लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. म्हणजे जर आपण इथे हे लोकेशन दाखवलं, लेट मी चेंज द कलर. समजा इथं आपण हे लोकेशन दाखवलं, सी हियर इन येलो आय एम शोईंग, दिस इज ॲक्च्युली द पार्ट ऑफ राईट ॲट्रियम. सी इफ आय शो दिस इज अ इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम, दिस वन. तर हा जो पोर्शन आहे टोटल, दिस पोर्शन विच इज आय एम शोईंग इन ब्ल्यू इज ॲक्च्युली राईट ॲट्रियम. तर राईट ॲट्रियमच्या लोअर लेफ्ट कॉर्नरमध्ये कोण आहे बाळांनो? ए व्ही नोड आहे. हा ए व्ही नोड काय करेल? हा जो रेट आहे याला कमी करेल आणि याचं रेट राहील मग 40 पर मिनिट. ओके, पण ही जी वेव आहे हिला सेट करण्याचं काम कोण करत असतो बाळांनो? ए व्ही नोड. म्हणून ए व्ही नोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेस सेटर. पेस सेटर. आता हा जो पेस सेटर आहे याच्याकडनं ही वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन कोणाकडे पास होते? इट विल पास टू द बंडल ऑफ हिस. इट विल पास टू द बंडल ऑफ हिस. सी, बंडल ऑफ हिस इज सिच्युएटेड हियर. आय एम राउंडिंग दिस विथ ब्ल्यू कलर. सी दिस वन. ओके, तर आता तुम्हाला काय काय कळालं बाळांनो? एस ए नोड इज कॉल्ड द पेसमेकर. एस ए नोड इम्पल्स तयार करतो. ती इम्पल्स आट्रियाचं डिपोलरायझेशन म्हणजेच आट्रियल सिस्टॉल घडवून आणण्याचं काम करते. त्याच्यानंतर ती इम्पल्स ट्रान्सफर कोणाकडे होते बाळांनो? ए व्ही नोडकडे ट्रान्सफर होते. आणि तो जो मधला पाथवे आहे एस ए नोड टू ए व्ही नोड इज कॉल्ड ॲज इंटरनोडल पाथवे. ए व्ही नोडकडून ती आता पुन्हा कोणाकडे आली बाळांनो? बंडल ऑफ हिस. आता हा जो बंडल ऑफ हिस आहे विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए व्ही बंडल. ओके, इट इज द कनेक्शन बिटवीन द आट्रियल अँड वेंट्रिक्युलर मस्क्युलेचर. म्हणजे आट्रिया आणि वेंट्रिकल यांच्या मस्क्युलेचरच्या जंक्शनवरती आपण म्हणूया कोण असतं? बंडल ऑफ हिस. मग त्या बंडल ऑफ हिसकडे ॲक्च्युली दोन ब्रांचेसमध्ये तो डिवाइड होईल, लेफ्ट अँड राईट. सी यू कॅन सी हिअर आय हॅव शोन दिस विथ ॲक्च्युअली ब्लॅक कलर. Now I am showing it with blue color. See, you can see here. Yes. हे बघा. This is the left bundle branch. Okay, of his. And this is the right bundle branch of his. आणि त्याला तुम्ही येलो मध्ये इथे बघू शकता. हे this one are actually पुर्किंजे फायबर्स. तर हे जे पुर्किंजे फायबर्स आहेत हे कशाला आहेत बाळांनो? लेफ्ट आणि राईट बंडल ब्रांचेस ऑफ बंडल ऑफ हिस. मग हे जे पुर्किंजे फायबर्स असतात, दिस पुर्किंजे फायबर्स ॲक्च्युली डिस्ट्रीब्युटेड थ्रू एंडोकार्डियम ऑफ द ventricles and propagate the impulse in the entire ventricular musculature.
आणि आता यावेळी काय होईल बाळांनो, वेंट्रिक्युलर सिस्टॉल. दिस इज ऑल अबाउट द कंडक्टिंग टिश्यूज ऑफ हार्ट. थँक्यू.